सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। योग विद्या भारतीय परंपरेचा एक भाग आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परिश्रमातून योग जगासाठी अमूल्य भेट ठरलाय। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात जगभरातील विविध देशातील नागरिक सहभागी होते। यामुळे जगातील नागरिकांसाठी योग विद्या आरोग्यदायी आधार ठरली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्रालय व स्वास्थ्य आणि कल्याण मंत्री स्वतंत्र प्रभार प्रतापराव जाधव यांनी येथे केले। केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे आज सकाळी गौरी पटांगण नाशिक येथे आज दिनांक 2 मे रोजी सकाळी 7 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिनाचा 50वा योग दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी खासदार भास्कर भगरे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर, मोरारजी देसाई, राष्ट्रीय योग संस्थेचे डॉक्टर काशीनाथ समंगंडी, योग विद्या गुरुकुलचे डॉक्टर विश्वास मंडलिक आदी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते योग संगम पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले। केंद्रीय मंत्री श्री जाधव म्हणाले की नाशिक शहर हे अध्यात्म आणि संस्कृतीचे केंद्र आहे। दर 12 वर्षांनी येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते। कुंभमेळा आस्था आणि परंपरेचा संगम आहे, त्याचप्रमाणे योग, स्वास्थ्य, संस्कृती आणि एकतेचा संगम ठरेल। गोदावरी नदीच्या काठावर योग दिनाचा कार्यक्रम होते ही समाधानाची बाब आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून 2025 रोजी विविध कार्यक्रम होणार आहे, त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम होते। योग दिनाच्या माध्यमातून वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना साकारली जाते। योग दिन हा एक उत्सव आहे, यातून मानवी जीवनात सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते। योग दिनाचा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय उत्सव झालाय असेही त्यांनी सांगितले। प्रधानमंत्री श्री मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून आंतरराष्ट्रीय योग दिनाची एक पृथ्वी एक स्वास्थ्यासाठी योग अशी संकल्पना मांडली आहे। त्यामुळे जागतिक आरोग्यासाठी भारत प्रतिबद्ध असल्याचं स्पष्ट होतंय। या उपक्रमातून जग एक परिवार असल्याची भावना अंगीकारावी, यातून योगाचे होणारे लाभ याविषयी माहिती द्यावी असेही मंत्री श्री जाधव यांनी सांगितलंय। आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव डॉक्टर मोनालिसा दास यांनी प्रास्ताविक केले। यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नागरिकांनी योगाची विविध प्रात्यक्षिके सादर केली आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे। चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात 8% सूट, मे महिन्यात 6% सूट, जून महिन्यात 3% सूट मिळेल। तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित।